संगमनेर तालुक्याच्या पठार भागामधील घारगाव जवळील पुणे नाशिक महामार्गावर पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या अभिमन्यू सुरेश मोटे या पोलिसाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या प्रकरणी घारगाव येथील अण्णासाहेब वाडगे आणि त्यांचा मुलगा साहिल अण्णासाहेब वाडगे या दोघा वापलेकांविरोधात घारगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे नाशिक महामार्गावर रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे वाहतूक ठप्प झाली होती। नाशिकवरून मोठे कुटुंब पुण्याच्या दिशेने प्रवास करत होते। ते घारगावमध्ये आले असता त्यांच्या गाडीला खुनाच्या गुन्ह्यामधील आरोपी अण्णासाहेब वाडगे यांनी गाडी आडवी लावून या पोलीस कर्मचाऱ्यास लोखंडी रॉडने जबर मारहाण केले। या मारहाणीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दल नारायणगाव ठाण्यातील पोलीस कर्मचारी अभिमन्यू मोटे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर आळीफाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घारगाव येथे खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या अण्णा वाडगे आणि त्यांचा मुलगा साहिल वाडगे या दोघांनी गाडी चुकीच्या दिशेने आणून मोटे यांच्या गाडीला आडवी लावत त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या तोंडावर बुक्केने मारहाण करत गाडीचा ड्रायव्हर साईडचा आरसा फोडत नुकसान केलं आहे आणि जीवेठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करत मोटे यांनी तो रॉड हाताने पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या उजव्या हातावर, पायावर, मानेवर आणि खांद्यावर मारहाण करत त्यांना गंभीररित्या जखमी करत मी कोण आहे तुला माहित नाही का, मी असे कित्येक जण घालवले आहेत, तुझा एका मिनिटात माज मोडतो, तुझी विकेट पाडतो, तुझ्या डोक्याचे 2 तुकडे करतो अशी धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी जखमी पोलीस कर्मचारी अभिमन्यू मोटे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अण्णासाहेब वाडगे आणि त्यांचा मुलगा साहिल वाडगे या दोघांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फरार झालेल्या दोघा बापलेकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 2 पथके तयार करून ठिकठिकाणी रवानाही केली असल्याचं पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी सांगितलं आहे। अण्णासाहेब वाडगे आणि त्यांचा मुलगा साहिल वाडगे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून यापूर्वीही त्यांच्यावर खुनासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या दोघा बापलेकांनी पोलिसांना मारहाण केली। हा सुद्धा गंभीर स्वरूपाचा गुन्हाच आहे। पोलिसांनी लवकरात लवकर त्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळत त्याला गजाआड करावं अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर।